करून उलट सांगून ह्याला इथं आणलं, दवाखान्यात नेलं आणि सगळं चुकीचं हे केलंय बघा आमलेसवाल्यानं. ती काय आम्हाला कळलं ना, अंगठा बदूर आहे. तुम्ही अहो साहेब ऐका, तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या पाया पडतो. ऐका, पैसे नाही पैसे खाल्ले खालू देणार नाही तुमचं. 108 न पेशंट काल खाल्ले काल माझं पोट दुखतं. ऐका 108 न पेशंट घेतला कुठून, पंढरपूर कॉटेज SDH मधनं इथं आणून सोडला. इथं आणून सोडल्यानंतर ना काय झालं, इथं इन्फॉर्म करायचं आणि MLC करायची. MLC करताना त्या मुलाला मी मदत करत होतो, बाबा चल MLC कर, तुझी काय तक्रार असेल ते दे. मग आता ह्यांच्या सांगण्यात त्यांच्या ऐकण्यात चुकीचं झाले सगळं. आता मी दोषी. तिथं पंढरपूरमध्ये काय नोंद केली? पंढरपूर माझा काही विषय नाही. तिथं हॉस्पिटलमध्ये काय काय माहिती मला नाही सर, तुम्ही आणलात ना. हां, मग MLC कोण मग नातेवाईक असले तर आम्ही पुढची विचारत नाही ना. नातेवाईकांनी दिली MLC का? नातेवाईक जर संघ असेल, आता हे पेशंट आहे, ह्या पेशंट संघ जर नातेवाईक असेल तर आम्ही कशी बाकीची कशा चौकशी करायची, नातेवाईकांनी ती बघून घेतात. स्वतःहून कसं म्हणेल, स्वतः घरी आता मग मी काय म्हणतो, अच्छा ठीक आहे, यामध्ये कुणाची चूक आहे, कोणी चुकीची माहिती दिली? बोलण्यात ऐकण्यात मालकाचा किती वेळा फोन आला तुम्हाला? 4 वेळा फोन आला. ज्या घरी मालक औषध पेल साहेब ठीक आहे, मालकाचं म्हणजे यांचं ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा फोन तुम्हाला आला असं तुम्हाला म्हणायचं का? चालता. काय म्हटलं त्यांनी, काय बोलणं झालं तुमचं? बाबा पेशंट कसा आहे, पहिला फोन आला पेशंट कसा आहे, आम्ही ठीक आहे हाय व्यवस्थित. पुन्हा दुसरा फोन आला कुठे यावं लागतं, 17 नंबर. ठीक आहे, पेशंट कसा ही तुम्हाला ज्या दिवशी जे आहे ते त्यावेळी सांगितलं, तर 2 आणि आज सकाळी कशा पाय आला? पेशंट वारल्यानंतर आता त्याला मी सकाळी सांगितलं. ऐका, मला त्याचा फोन कसा काय आला? मी गावाला होतो, सकाळी फोन आला कशासाठी, कुठे आहे म्हणजे गावाला आहे. आता सकाळी माझ्यासोबत सांगितलं मी गेलो, ऐका तुम्हाला फोन आला. आता ही सुद्धा मी तुमच्या मोबाईल मध्ये बघितलं, अजून दाखव मोबाईल. होय की, मग मी नाही म्हणत. आणि मला सुद्धा तुम्ही काय बोल. पिकावर फवारणी करण्याचे औषधं पिलेल्या फुलचिंचोली गावातील सालगड्याचा उपचार दरम्यान येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. दत्तात्रय रामचंद्र पवार वय 45, राहणार फुलचिंचोली, तालुका पंढरपूर असे त्या मृताचे नाव आहे. पण त्याच्या नातेवाईकांनी दत्तात्रयांनी विषारी रसायन पिले नसून त्यांना शेतमालकाने पाजल्याचा आरोप केला आहे. दत्तात्रय यांनी 19 मे रोजी सकाळी 8:30 वाजता राहत्या घरामध्ये अज्ञात कारणावरून पिकावर फवारणी करण्याचे औषध पिले होते. याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पंढरपूरच्या आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून तेथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार दरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात आणले होते. त्यावेळी त्यांनी स्वतः घरात फवारणीचे रसायन पिल्याची नोंद सिव्हिल चौकीत झाली होती. ही बाब जेव्हा दत्तात्रय यांची पत्नी, मुलगा आणि भावाला कळाली तेव्हा त्यांनी ही घटना दत्तात्रय यांच्या मालकाच्या शेतात झाल्याचे सांगत मालकावर आरोप केला. दरम्यान या प्रकरणी तक्रार देण्यासाठी नातेवाईक हे पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तरी कोणतीही नोंद झाली नाही. वसंत रामचंद्र पवार, राहणार फुलचिंचोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मग पहिल्यांदा त्यांनी आले पहिल्यांदा 15 दिवस झालं मारलं होतं. 15 दिवसानं मग पोरगं काय म्हणलं, नको माझे मी काय ती हिशेब देतो, पैशाचा हिशेब देतो म्हणल्यावर 15 दिवस वायदा संपला. वायदा संपल्यावर मग मी दुधाला चाललो होतो. घरात 1 लिटरभर दूध आणायचं होतं डेअरीमध्ये. मला बोलवून घेतल्यावरती तिघंजण होती. तिघंजण असल्यावरती काय म्हणली, पैसे द्यायला आता कसं काय बोलत नाही. म्हणलं घेऊन जावा, मला काय पैसे दिले नाही, ते घेऊन जावा म्हणलं. घेऊन जावं म्हणल्यावर म्हणलं औषधच पाचतो हा शब्द याला ह्याच्या पुढं का नाही घेऊनच गेली. कोण त्याचं नाव काय आहे, त्याचा संबंध काय तुमचा? त्याचे मोहिते निलेश मोहिते, बालाजी मोहिते. कधी घडली घटना? ही घटना घडून 3-4 दिवस आहे, 19 तारखेला. नाही, तुमच्या काकाच्या मुलाचा त्या मालकाशी काय संबंध? काय त्यांनी साल धरलं होतं. त्याने का नाही दारू पिणार बघून घरी रुपया बी देत नव्हता ना, काय नव्हतं, भाकर नुसतं घालत होती. 1-2-1.5 वर्ष काढला तिथं. त्याचं पैसे बी काय विचारलं नाही, काय ना, रोजचं 10 रुपयाचं दिला नाही, कसला रुपया कधी दिला नाही. आणि हे पुन्हा दंडीशाही करून उलट सांगून ह्याला इथं आणलं, दवाखान्यात नेलं आणि सगळं चुकीचं हे केलंय बघा आमलेसवाल्यानं. ती काय आम्हाला कळलं ना, अंगठा बदूर आहे. काय आरोप आहे तुमचे? आमचा आरोप इथं आल्यावर का नाही पुन्हा
सांगितलं मला, दादा म्हणलं मला औषध पाजले त्यांनी म्हणलं, कोण म्हणलं? भावानं म्हणलं. हां, बरं. मग पुढे पुन्हा म्हणलेस तर पुन्हा गपचीप इथं दवाखान्यात इकडे इकडे हा हा असं करत चालू होतं, त्याचं बोलणं वरडणं चालू होतं इथं. हां, वरडणं ते नीट त्याला बोलता येत नसल्यावर गप्प तेवढंच बोललं आणि त्याच्या पुढं काय बोललं नाही. ती पुन्हा गप्प झालं, ती शांतच पुन्हा केलं संध्याकाळी. तोपर्यंत आवाज तेवढं बोललं. बोला. दत्तात्रय पवार. माझा नवरा टेन्शनमध्ये होता 2-3 दिवस. म्हणत होते घरी येऊन त्यांनी सांगितलं मी तुला कामाला नेणार आहे, तू जर नाही कामाला आला तुला काय करायचं ते आमच्या आम्ही करतो. कोण म्हणलं असं? निलेश मोहिते. काय संबंध तुमच्या नवऱ्याचा त्याचा? तिथं साल धरलेलं होतं. हां, हां, किती तू वर्षापासून? किती दीड वर्ष झाले. दीड साल म्हणजे वर्षापासून. काय असतं? म्हणजे असं कामाला रोज त्याच्यात जायचं, आपण पैसे घ्यायचे आणि त्यात कामाला किती पैसे जायचं. घेतले होते? ती मला माहित नाही पैसे किती घेतले होते, घरी सांगत नव्हतं. हं, आणि घरी 1 रुपया दिलेला नाही त्याने आम्हाला. हं. हां, मग काय झालं आज? तिथं पुन्हा त्याने मारलं रानात नेऊन. हं, रानात नेऊन मारल्यावर परत तिथं आली, तू कसं येत नाही म्हणून तुला बघतो, तुला रानात गेला बघतो म्हणल्यावर मग त्याने औषध पाजून हे केलं, पाजलं दोघांनी मिळून औषध पाजून आणवल्या. दोघं कोण? निलेश मोहिते आणि हे बालाजी मोहिते, त्या दोघं. तुमच्या पतीचं नाव काय? दत्तात्रय रामचंद्र पवार. तुमच्याशी काय बोलणं झालं होतं तुमच्या नवऱ्याचं? झालं. माझा नवरा शुद्धीवर आल्यावर म्हणला कवे तू त्यांच्यावर केस कर. मी म्हणलं आधी तुम्हाला आपण नीट करू मग केस करू म्हणलं. पण त्या टायमाला मला काही एवढं सुचलं नाही त्या टायमाला. आणि मला एक पोरगी आणि एक पोरगा आहे. ते माझा आणि माझ्या 2 लेकराचा मला न्याय पाहिजे. ती आलती तिथं, मी आधी चुलता होता आमचं तिथं. ते काय झालं माहित नव्हतं तिथं आधी. म्हणजे यापूर्वी पण मारहाण झाली हा, होती? याच्या आधी मारहाण झाली. मग कधी झाली होती ती मारहाण? 1 महिन्या आधी. हां, मग आज कशामुळे डेथ झाली? तिघांनी मारहाण केली ती. मारहाण केली? हा, मारहाणीमुळे मृत्यू झालाय की कशामुळे? हा. पुन्हा वडिलांनी टेन्शन मारहाणीनंतर ठीक आहे. 19 तारखेला काय घडलं होतं? 19 तारखेला वडिलाला उचलून नेला गाडीवर टाकून तिथं मळ्यात नेऊन काय केलं माहिती नाही. वडिलांनी मग औषध केलं का त्यांनी पाजली ती काय माहिती तिथं मळ्यात. ठीक. Now and press the bell icon. Never miss a